नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सध्या महाराष्ट्रामध्ये उपोषणाचे वारे वाहत आहे. जो बघावा तो आंदोलन करतंय कुठल्या ना कुठल्या विषयासाठी. कोणी शेतकऱ्यांसाठी करतंय, कोणी जातीसाठी करतंय, कोणी आरक्षणासाठी करतंय, तर कोणी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहे. पण मित्रांनो, आपण जर आपला इतिहास बघितला तर मला वाटतं की उपोषण करून आत्तापर्यंत कुठल्याच गोष्टीला न्याय नाही मिळाला आहे. कारण जर आपण आपल्या इतिहासात जर बघितलं तर आजपर्यंत ज्यांनी आपला देश घडवला आहे त्यांच्यातलं कोणी उपोषण करून न्याय मिळवून घेतला आहे का, किंवा त्याच्याने विकास झाला आहे का, प्रगती झाली आहे का? मला सांगा, शिवाजी महाराजांनी कधी उपोषण केलं का? सावरकरांनी किंवा प्रभू रामचंद्रांनी उपोषण केलं का? की जेव्हा सीतेला पळून नेलं म्हणून राम काही उपोषणाला नाही बसले, किंवा औरंगजेबाचा किंवा अफजल खानाचा जो अत्याचार चालू होता तर शिवाजी महाराज उपोषणाला नाही बसले, त्यांनी संघर्ष केला. तर मित्रांनो, मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीसाठी उठपळ उपोषण करण्यापेक्षा संघर्ष करायला शिका आणि संघर्षातून बदल घडवा. नमस्कार, जय महाराष्ट्र.